ह्या सर्व या घटकामध्ये आपण ह्या सर्व रायमिंग वर्ड्सचं वाचन केलं। आता त्याच्यावरील प्रश्न कसे सोडवायचे हे आपण थोडक्यात पाहूयात। हा प्रश्न तर हे जरी शब्द समजा कधी कधी थोडेसे नाही जमले वाचायला तर एवढा काही इश्यू होत नाही। ह्याची प्रश्नोत्तर सोडवणं अतिशय सोपं आहे। प्रश्न बघा काय आहे, खालीलपैकी कोणत्या पर्यायात यमक जुळणारे शब्द नाहीत। तर आता यमक जुळणारे शब्द म्हणजे काय आपण ते पहिल्यांदा समजून घेऊयात। यमक जुळणारे शब्द म्हणजे शेवटचं अक्षर समान असणे किंवा जास्तीत जास्त काही शेवटचे 2 अक्षर आहे बघा, ओजी ओजी शेवटची 2 अक्षरं किंवा शेवटची 3 अक्षरं समान असणे याला म्हणायचं यमक जुळणारे शब्द। हे शोधायला खूप सोपे असतात, वाचण्याचं आलं तर थोडं जड जातं पण शोधायला खूप सोपे आहेत। आता आपण बघूयात शब्द नाहीत हे विचारले। इयन डेन पेन टेन हे इयन 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 हे आहेत का यमक जुळणारे तर आहेत। गेट वेट नेट इटी 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 आहेत। रॅट कॅट हॅट एटी 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 शेवटची 2 अक्षरं हे आहेत का रायमिंग वर्ड्स आहेत। आणि गुड डॉग आणि गोट आता इथं शेवटचे 2 लेटर ओडी आहेत, इथं ओजी आहे आणि इथं एटी आहेत, म्हणजे हे यमक जुळत आहेत का नाहीत। मी काय सांगितलं, यमक जुळणारे शब्द म्हणजे एकतर शेवटचं अक्षर समान किंवा शेवटची कमीत कमी 2 अक्षरं तरी समान असतात रायमिंग वर्ड्समध्ये यमक जुळणाऱ्या शब्दांमध्ये। हे कायम लक्षात ठेवायचं आणि त्या पद्धतीने सोडवायचं। आता इथे बघा पहिला प्रश्न काय आहे, इथं सिंग या शब्दाशी यमक जुळणारा शब्द कोणता। समजा एखाद्या वेळेस मुलांना शब्द वाचता येतच नसतील तर मुलांना हे ओळखायला तर येतील ना, मग शेवटची 2 लेटर बघायची काय आहेत, एन जी इथं आहे का, इथं एन के आहे नाही, इथं आहे का एन जी आहे, मग बरोबर रायमिंग यमक जुळणारा शब्द कोणता तर सिंग रिंग। असं अंदाजे सोडवण्यापेक्षा माझं तर स्पष्ट मत आहे की हे शब्द मुलांना वाचायला शिकवा आणि वाचायला जमल्यानंतरच हा घटक घ्या। तरी एखादा समजा याच्या बाहेरचा जर शब्द आला तर तो रायमिंग वर्ड कसा ओळखायचा याच्यासाठी मी ही आयडिया सांगितली की शेवटचे 2 किंवा शेवटचे 3 अक्षर समान असतात त्याला म्हणायचं रायमिंग वर्ड्स यमक जुळणारे शब्द। पुढचा बघा, खालीलपैकी यमक जुळणारी योग्य जोडी शोधा। केक लेट नाही हे येत नाही, कॅट कॅन नाही, ओल्ड गोल्ड येस, एल डी हा यमक जुळणारा शब्द आहे। अशा पद्धतीनेच हा संपूर्ण घटक आहे। ह्या संपूर्ण घटकाचा व्यवस्थित सराव करा। सर्वात सोपा इंग्रजीमधील सर्वात सोपा घटक कोणता आहे तर हा रायमिंग वर्ड आहे आणि पहिला आणि दुसरा हे 3 घटक खूप सोपे आहेत। नंतरच्या घटकाला थोडासा अभ्यास लागतोय पण ह्या 3 घटकाचे तर कमीत कमी 6 मार्क कुठं जाऊन देऊ नका, पैकीच्या पैकी इथं मार्क मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। पुढील व्हिडिओ घटक आहे बघा पार्ट ऑफ बॉडी, ह्याची मराठी आणि इंग्रजी नावं आणि त्याच्यातले प्रश्न आपण पाहणार आहोत। तोपर्यंत ह्या संपूर्ण घटकाचा सराव करत राहा। नमस्कार, आज आपण इयत्ता पहिली मंथन प्रज्ञाशोध परीक्षा यामधील इंग्रजी विषयाचा घटक 9वा आठवड्याचे दिवस वर्षाचे महिने दिशा दर्शवणे डेज ऑफ वीक्स मंथ्स ऑफ इयर अँड शोईंग द डायरेक्शन हे सर्व वाचनाचा सराव घेणार आहोत। याच्यात देखील मी मागच्या घटकाप्रमाणे सांगेन की मुलांना हे सर्व शब्द पाहून वाचायला जमल्यानंतर त्यांना अशा पद्धतीने ह्या सर्व शब्द वाचनाचा सराव तुम्ही द्यायचा आहे। आता आपण हे सर्व शब्द वाचूयात, माझ्या मागे तुम्ही वाचताना सराव करा। संडे रविवार, संडे रविवार, डेज ऑफ द वीक पाहतोय आपण। संडे रविवार, संडे रविवार, मंडे सोमवार, मंडे सोमवार, ट्यूसडे मंगळवार, ट्यूसडे मंगळवार, वेन्सडे बुधवार, वेन्सडे बुधवार, थर्सडे गुरुवार, थर्सडे गुरुवार, फ्रायडे शुक्रवार, फ्रायडे शुक्रवार, सॅटरडे शनिवार, सॅटरडे शनिवार। त्याच पद्धतीने हे शब्द देखील मुलांनी असे वाचणं अपेक्षित आहे बघा। मी मुद्दामून असे वर खाली लिहिलेले आहेत। संडे, संडे, वेन्सडे, वेन्सडे, सॅटरडे, सॅटरडे, मंडे, मंडे, थर्सडे, थर्सडे, ट्यूसडे, ट्यूसडे, फ्रायडे, फ्रायडे। क्रम मात्र असा शिकवायचा आहे त्यांना, संडे मंडे ट्यूसडे, संडे मंडे ट्यूसडे, वेन्सडे थर्सडे फ्रायडे, वेन्सडे थर्सडे फ्रायडे, सॅटरडे, सॅटरडे। हा क्रम त्यांना शिकवायचाच आहे, प्रश्न विचारतात याच्यावरती। आता पुढचं बघा, मंथ्स ऑफ इयर जानेवारी, जानेवारी, फेब्रुवारी, फेब्रुवारी, मार्च, मार्च, एप्रिल, एप्रिल, मे, मे, जून, जून, जुलै, जुलै, ऑगस्ट, ऑगस्ट, सप्टेंबर, सप्टेंबर, ऑक्टोबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, नोव्हेंबर, डिसेंबर, डिसेंबर। आणि ह्याचे महिने जानेवारी फेब्रुवारीचे हे महिने देखील मुलांना सांगता येणं अपेक्षित आहे। ह्याची एक ट्रिक आहे ती सांगेन मी पुढच्या व्हिडिओमध्ये, जेव्हा मराठीचं घेणार आहे त्याच्यात त्याची ट्रिक सांगेन मी, मला वाटते तुम्हाला माहितीच असेल। 1 मिनिट मी दाखवतेच इथं पण। हे पहा आमच्या पहिलीच्या विद्यार्थ्याचा हात आहे, ह्यात इथं म्हणायचं जानेवारी महिना, इथं खड्ड्यात फेब्रुवारी, इथं वरती टेकाला मार्च, खाली खड्ड्यात एप्रिल, मे, जून, वरती
जुलै, परत इथं वरती ऑगस्ट, सप्टेंबर, वरती ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि वरती डिसेंबर. आता वरती जे जे महिने आलेले आहेत ते सर्व महिने 31 दिवसांचे असतात. आणि इथं खाली 2 बोटाच्या मध्ये खड्ड्यात जेवढ्या महिन्यांची नावं आलेली आहेत त्या सर्व महिन्यांचे 30 दिवस असतात. फक्त फेब्रुवारी महिना असा आहे की त्या महिन्यामध्ये 28 किंवा 29 दिवस असतात. मग तुम्ही देखील मुलांना जानेवारी ते डिसेंबरचे हे दिवस किती असतात हे या पद्धतीने लक्षात ठेवायला सांगा. बघा आता आपण बघूयात जानेवारी वरती आहे टेकडावर, त्यामुळे 31 दिवस. आता खड्ड्यात फेब्रुवारी मी सांगितले 28 किंवा 29, इथं 30 धरायचं नाही. मार्च कुठं आला, वरच्या बाजूला आला, म्हणून मार्चचे 31 दिवस. आता एप्रिल कुठे गेला, खड्ड्यात गेला, मग एप्रिलचे दिवस किती, 30. मे वरती आला, मग मेचे दिवस किती, 31. इथं खाली जून कुठं गेला, खाली गेला, म्हणून त्याचे दिवस 30. जुलै कुठं आला, वरती आला, त्याचे 31 दिवस. नंतर लगेच इकडं ऑगस्टचे देखील 31. नंतर खाली सप्टेंबर. अशा पद्धतीनं हे जे आहेत 31-30 हे दिवस मुलांना या पद्धतीने समजावून सांगायचे आहेत. आता आपण पाहूयात शोईंग डायरेक्शन. लेफ्ट डावी. बघा ते लेफ्ट नंतर घेऊयात आपण. जेव्हा आपण हे महिने शिकवले मुलांना त्याच्यानंतर मुलांना असे शब्द वाचण्याचा देखील सराव द्यायचा आहे. जानेवारी फेब्रुवारी, मार्च एप्रिल, मे जून, जुलै ऑगस्ट, सप्टेंबर ऑक्टोबर, नोव्हेंबर डिसेंबर. त्यानंतर असे पण मुलांना वाचता आले पाहिजे. जानेवारी, एप्रिल, जुलै, ऑक्टोबर, फेब्रुवारी, मे, ऑगस्ट, नोव्हेंबर. याच्यासाठी मुलांकडून हे स्पेलिंग पाठ करून घेण्यापेक्षा लिहित त्यांना पाठ करायला सांगा. म्हणजे स्पेलिंग पण मुलं स्वतः तयार करतील आणि न चुकता ह्याचे स्पेलिंग देखील प्रश्नातून ओळखतील. आता हे असंच का मी दाखवते, एका प्रश्नावरून तुम्हाला नमुना दाखवते. हे बघा इथं काय विचारले. पहिला प्रश्न काय आहे, ऑक्टोबर या महिन्यात किती दिवस असतात. आत्ता मी दाखवलं खड्डा आणि टेकडी. जर ऑक्टोबर खड्ड्यात आला तर 30 आणि टेकडावर आला तर 31 दिवस. टेकडावर असतो त्यामुळे त्याचे 31 दिवस आहेत. पुढचा प्रश्न बघा, खालील पर्यायात वाराचे बरोबर नाव कोणते. आता इथं संडेचं बरोबर नाव ओळखायचं आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं काय, मुलांना असे महिने लेखनाचा तुम्ही सराव द्या जेणेकरून हे जे आहे बघा दिवस लिहिण्याचा सराव द्या. बघा संडे, मुलांनी हे स्पेलिंग न चुकता मुलांना लिहिता आले पाहिजे जेणेकरून पर्याय असे कसेही देऊ देत. पण मुलांना जर बरोबर स्पेलिंग माहीत असेल तर मुलं बरोबर उत्तर शोधणार आहेत. बघा संडे. आता इथे बघा फ्रायडेच्या अगोदरचा वार कोणता. मी मगाशी सांगितलं होतं की मुलांना संडे मंडे असा क्रमवार शिकवा. क्रमवार का शिकवा, त्यांनी काय विचारले, फ्रायडेच्या आधीचा वार कोणता, तर थर्सडे. मुलांना इथं तसं सांगता आलं पाहिजे मोजून बोटावरती. परत बघा ट्यूजडे अँड थर्सडे यांच्यामधील वार कोणता. क्रमाने जर शिकवलं तर ट्यूजडे आणि थर्सडेच्या मधील वार वेन्सडे मुलं सांगणारच आहेत. परत बघा जानेवारी महिन्यात एकूण किती दिवस येतात. इथं देखील खड्डा आणि टेकडी बघायचं आणि दिवस ओळखायचे. वर्षातील 5वा महिना कोणता. ओळीनं महिने मोजले की उत्तर सापडते मुलांना. ऑगस्ट हा शब्द इंग्रजीत कसा लिहितात हे बघा. मी काय सांगितलं होतं की मुलांना हे लिहिता येणं अपेक्षित आहे. हे लिहिता आलं तरच मुलांना ऑगस्ट हे जमणार आहे. अशा पद्धतीनं ह्या संपूर्ण घटकाचा ह्या प्रश्नांचा सराव घ्या. आणि इंग्रजी तर मी सांगेन की आवर्जून. मराठीत आपण समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे प्रश्नातून शिकलो होतो. तर इंग्रजीचं देखील हे जे आहे याच्या स्पेलिंग वगैरे आहेत ना, हे प्रश्न उत्तरातून मुलांना पाठ होऊ द्यात. बघा मुलांच्या लवकर लक्षात राहतात. प्रश्न उत्तरातनं चुकीचा पर्यायही मुलांच्या लक्षात येतो आणि बरोबर पर्यायही लक्षात येतो. अशा पद्धतीनं ह्या संपूर्ण घटकाचा सराव घ्या. आता फक्त आपलं याचं वाचन राहिलेलं आहे ते आपण पटकन घेऊयात. शोईंग डायरेक्शन म्हणजे काय, दिशा दर्शवणे. बघूयात आता आपण. लेफ्ट डावी बाजू, हे बघा लेफ्ट डावी बाजू. राईट उजवी बाजू, अप वर, डाऊन खाली, स्ट्रेट सरळ. अशा पद्धतीनं हा संपूर्ण घटकाचा मुलांकडून सराव कसा करून घ्यायचा, याचं वाचन कसं घ्यायचं, मुलांना हे शब्द ओळखता येण्यासाठी लेखन सराव कसा द्यायचा, व प्रश्न आणि उत्तरं कशी लिहायची हे सर्व मी सांगितलेलं आहे. याचा अगदी व्यवस्थित सराव करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. त्याच्यामध्ये पाहणार आहोत आपण प्रोफेशन्स, व्यवसाय, नावं आणि इंग्रजी नावं आणि मराठी नावं. तोपर्यंत ह्या संपूर्ण घटकाचा सराव करत राहा. नमस्कार. आज आपण इयत्ता पहिली मंथन प्रज्ञाशोध परीक्षा यामधील इंग्रजी विषयातील घटक 10वा वर्ड पझल हा पाहणार आहोत. याआधी मी घटक 1 ते 9 अगदी एक्सप्लेनेशन सहित आणि वाचन सरावासहित अपलोड केलेले आहेत. त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेत. तुम्ही सरावासाठी ते सर्व पाहू शकता.
आजच्या घटकाला सुरुवात करूयात की वर्ड पझल. वर्ड पझल म्हणजे काय आहे तर शब्दकोडी. इथं काय करायचं आहे, मुलांनी जसं मराठीची शब्दकोडी हा घटक होता तसाच इंग्रजीचा आहे, फक्त इंग्रजी शब्द मुलांना माहीत असणं फार गरजेचं आहे याच्यामध्ये. मग इथं काय सांगितलेलं आहे बघा, ह्या घटकात अपेक्षित काय आहे की अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये उभ्या आडव्या चौकोनात काही अक्षरे गाळून शब्द दिलेले असतात. दिलेल्या सूचनांनुसार योग्य जागी योग्य अक्षरे भरून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आणि काही प्रश्नात चित्र पाहून उभे आडवे अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत. आपण उदाहरणार्थ पाहूयात. आता इथं बघा ATAN आहे. आता इथं कोणतं अक्षर घेतल्यानंतर अर्थपूर्ण शब्द तयार होईल त्याच्यासाठी काय करायचं, पर्यायातूनच उत्तर शोधायचं. आपण सर्व घालून बघूयात. आता क्यू जर घातलं तर क्वॅट आणि क्वॅन हा शब्द आपण कधी ऐकलाय का नाही, मग अर्थपूर्ण शब्द होतोय का नाही. त्याच्यानंतर M ठेवूयात आपण, MAT मॅट, MAN मॅन, मग होतोय का अर्थपूर्ण शब्द, तर ऑफकोर्स होतोय. मग याच्यासाठीच काय करायचं, जर हिथं आपल्याला ह्याचं उत्तर माहीत नसेल ना, पर्यायातलं एक अक्षर घालून बघायचं आणि अर्थपूर्ण शब्द तयार होतोय का बघायचा आणि मगच योग्य उत्तर लिहायचं. कधी कधी काय होतं, आता हे S घेऊयात आपण, SAT सॅट. सॅट हा अर्थपूर्ण शब्द आहे, पण SAN सॅन हा अर्थपूर्ण शब्द आहे का तर नाही. याच्यासाठी सर्व अक्षर घालून बघायची आणि जे अक्षर घातल्यानंतर दोन्ही अर्थपूर्ण शब्द तयार होते ते उत्तर आपलं बरोबर असणार आहे. अशा पद्धतीनं शब्दकोडीमध्ये पर्यायातूनच आपलं उत्तर शोधायचं आहे, अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे आणि हा पूर्ण प्रश्न सोडवायचे आहेत. आता बघा, 2 अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी रिकाम्या जागी योग्य अक्षर शोधा. इथं देखील पर्यायातूनच उत्तर शोधायचं. आता इथं O आहे, आपण ठेवूयात MOT मॉट, BOG बॉग असा शब्द कधी आहे का नाही, अर्थपूर्ण शब्द तो होत पण नाही. आता A ठेवूयात आपण, MAT मॅट आणि BAG बॅग अर्थपूर्ण शब्द होतोय का तर होतोय, मॅट आणि बॅग. आता पुढं बघा, रिकाम्या जागी योग्य अक्षर शोधा व 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. हे फार सोपं आहे. हे आहे मँगो, हे आहे बनाना. मँगो आणि बनाना फक्त इथं सेम लेटर येणार आहे. मग हे पण तुम्ही पर्यायातून शोधू शकता. U याच्यासाठी काय करा माहिती का, मी अक्षर गटांच्या व्हिडिओमध्ये AEIOU या सर्व अक्षरांचे जे उच्चार आहेत हे दिलेले आहेत, ते उच्चार मुलांकडून करून घ्या. म्हणजे इथं आता हे मँगो आणि बनाना, A साठी अ आहे, आ आहे, ए आणि अ आहे आणि त्याच्यासाठी लेटर कोणतं आहे तर A आहे. मग हे मुलांना इथं माहीत होईल आणि मुलं अगदी व्यवस्थित भरतील. मुलांना हे स्वरांची ओळख, मराठी म्हणजे स्वरांसाठी इंग्रजी स्वरांसाठी मराठी अक्षरं कोणती आहेत ही मुलांना आवर्जून सांगा, पाठ करून घ्या. म्हणजे हे प्रश्न मुलांचे चुकणार नाहीत आणि मुलं इथं स्वर घालून अर्थपूर्ण शब्द तयार करू शकतील. आता इथं काय येते, मग A येते, BANANA बनाना आणि MANGO मँगो, पर्याय क्रमांक 3. आता इथं बघा, ही आहे कॅट, ही आहे पॉट. मग कॅप आहे आणि ही पॉट आहे, CAP कॅप आणि POT पॉट, पर्याय क्रमांक 4. इथे बघा, टेबल, बॅट आणि पॉट. मग इथं पण लेटर मिसिंग आहे, इथं मिसिंग आहे, पर्यायातून शोधायचं. टेबलची सुरुवात होणार आहे T वरून, BAT बॅट, इथं पण T येते आणि इथं पण T येत आहे. अशा पद्धतीनं हे वर्ड पझल शब्दकोडी हा संपूर्ण घटक मुलांकडून सराव करून घ्यायचा आहे तुम्ही. आणि याच्यासाठी आणखी काय करायचं, जे आपल्या टेक्स्टबुकमधले भाग 1, 2, 3, 4 मध्ये शब्द आहेत ना, जसं मी सांगितलं वोकॅब्युलरीमध्ये पाठीमागील बऱ्याच घटकांमध्ये सांगितलं की त्या वोकॅब्युलरीचा सराव द्या तुम्ही, जेणेकरून मुलांना हा घटक सोबतच हा घटक कोणता, वस्तू व चित्रांची नावे, त्यानंतर हा वोकॅब्युलरी हा घटक, हे सर्व घटक सोडवायला मदत होईल. आपलं इयत्ता पहिलीचं इंग्रजीचं टेक्स्टबुक जरी घेतलं ना, अगदी व्यवस्थित त्याचं वाचन असू दे, लेखन असू दे, डायरेक्ट हे असे सर्व शब्द वाचता येणं त्याच्यातलं एवढं जरी जमलं तर मुलं इंग्रजीत देखील आउट ऑफ मार्क मिळवू शकतात. एखादा दुसरा होऊ शकतो मार्क इकडं, पण सराव केला तर मुलं पैकीच्या पैकी मार्क नक्कीच मिळवू शकतात. अशा पद्धतीने ह्या शब्दकोडी या संपूर्ण घटकाचा सराव करत राहा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सराव करा. पुढील व्हिडिओ आहे प्रोफेशन्स, व्यवसाय. हा घटक देखील आपण वाचन आणि एक्सप्लेनेशन सहित पाहूयात. आज आपण इयत्ता पहिली मंथन प्रज्ञाशोध परीक्षा यामध्ये इंग्रजी विषयाचा घटक 11वा प्रोफेशन याच्यातील कोणते कोणते प्रोफेशन्स दिलेले आहेत आणि त्याची मराठी व इंग्रजी नावं याच्या वाचनात आहोत. सोबतच हा घटक कसा सोडवायचा हे देखील सांगणार आहोत. तर आधी नावं वाचूयात आपण. टीचर शिक्षक, डॉक्टर वैद्य, ड्रायव्हर चालक, फार्मर शेतकरी, सोल्जर सैनिक, टेलर शिंपी, पॉटर कुंभार, पोस्टमन बुकसेलर पुस्तक विक्रेता, बुकसेलर पुस्तक विक्रेता, कारपेंटर सुतार,
सुतार. कुक आचारी. कुक आचारी. मिल्कमॅन गवळी. मिल्कमॅन गवळी. पेंटर चित्रकार. पेंटर चित्रकार. मेसन गवंडी. मेसन गवंडी. बघा याचं ह्या प्रोफेशनचं देखील हे बघा अशी नावं मुलांना वाचता येणं लिहिता येणं अगदी करेक्ट स्पेलिंग सहित फार गरजेचं आहे. याच्यासाठी हे सर्व लेखनाचा तुम्ही वारंवार सराव द्या. रोज एकदम सगळा सराव देऊ नका. समजा आता तुम्ही सुरुवात मंथ्स ऑफ इयरपासून केलं तर हे सर्व न चुकता लिहिला येईपर्यंत तुम्ही डेज ऑफ वीक लिहायला देऊच नका. हे जमल्यानंतर याच्या लेखनाचा सराव द्या. याच्या लेखनाचा सराव देताना हे एकदाच लिहायला सांगायचं आणि जोपर्यंत हे येत नाही तोपर्यंत मुलांनी अगदी 10-10 ओळी 15-15 ओळी लिहिलं किंवा रोज एकच जर हे पाठ केलं किंवा स्पेलिंग तरी चालते. त्याच्यानंतर हे बघा शोईंग डायरेक्शन असं ओळीनं जावा. ही सर्व शब्द मुलांना न चुकता लिहिता येणं अतिशय गरजेचं आहे. तरच मुलांना इंग्रजीत मार्क पडणार आहेत, अन्यथा मार्क पडणार नाहीत. आपली मराठीची मिडियमची मुलं ही इंग्रजीतच कमी पडतात आणि ती इंग्रजीत कमी पडू नये म्हणून आपण असा एक्स्ट्रा सराव देणं अतिशय गरजेचं आहे जेणेकरून आपली मुलं याच्यामध्ये पाठीमागं पडू नयेत. आता थोडे 2-4 मी प्रश्न समजावून सांगते. सोबतचे चित्र पाहून योग्य पर्याय निवडा. आता मुलांना माहिती आहे हे पत्र देणारे काका आहेत त्यांना काय म्हणतात पोस्टमन. पण मुलांना जर स्पेलिंगच माहीत नसेल तर मुलं उत्तर शोधू शकणार नाहीत. नाही बघा इथं आहे पोस्टमन. मी असतो शाळेत, मी शिकवतो विद्यार्थ्यांना, सांगा पाहू मी कोण. मुलांना माहिती आहे की शाळेत शिक्षक शिकवतात पण त्याला इंग्रजीत काय म्हणतात टीचर. मग चित्र जर असेल तर चित्रावरून मुलं ओळखतील. पण आता इथं बघा नाव ओळखायचं आहे. मी असतो दवाखान्यात, मी तपासतो रुग्ण, मी कोण तर डॉक्टर. पण मुलांना स्पेलिंग पण माहीत असणं आवश्यक आहे ना. हे बघा इथं डॉक्टर. त्याच्यासाठी हे स्पेलिंग येणं लिहिता येणं वाचता येणं हे फार गरजेचं आहे. अगदी इथं काही पर्याय असल्यामुळं नाही त्यांना लिहायला मनाने जमलं तरी चालते पण बघून करेक्ट स्पेलिंग काय आहे करेक्ट शब्द काय आहे हे मुलांना समजलाच पाहिजे. पुढचा प्रश्न बघूयात. मी सीमेचे रक्षण करतो, शत्रूबरोबर युद्ध करतो, मी कोण तर ऑफकोर्स सोल्जर. सोल्जर म्हणजे सैनिक. मी शेतामध्ये काम करतो, सर्वांसाठी अन्न पिकवतो, मी कोण तर शेतकरी. शेतकऱ्याला काय म्हणतात फार्मर. चित्र व व्यावसायिक यांची योग्य जोडी कोणती. आता बघा ड्रायव्हर. हा ड्रायव्हर म्हणजे गाडी चालवणारा. हा गाडी चालवतोय का नाही. कारपेंटर म्हणजे सुतार. बरोबर आहे हा सुतार आहे. झाले. अशा पद्धतीने एवढेच प्रश्न आहेत. जर प्रश्नपत्रिका सोडवायला घेतल्या तर त्याच्यात असे भरपूर प्रश्न पाहायला मिळतील आपल्याला. त्याच्यासाठी महत्त्वाचं काय मुलांना हे सर्व शब्द डायरेक्ट असे वाचता येणं आणि लिहिता येणं अगदी महत्त्वाचं आहे. ह्या संपूर्ण घटकाचा सराव करा. अशा पद्धतीने आज आपला इंग्रजी इयत्ता पहिली मंथन प्रज्ञाशोध परीक्षेचे 11च्या 11 घटक सर्व मी समजावून सांगितलेले आहेत. त्याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्याच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. त्या तुम्ही पाहू शकता आणि वाचण्यासाठी याचा सर्व घटकांचा सराव करू शकता. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इंग्रजीचा सराव करत राहा.